हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज ना मी तुम्हाला इंस्टाग्रामवरून पैसे कसे मिळतात आणि इंस्टाग्रामवरून खरंच पैसे मिळतात का, तर ह्या सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, तर त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. आणि सोबतच इंस्टाग्राम अकाउंट ओपन कसं करायचं, त्याला प्रोफेशनल कसं करायचं, तर ते सुद्धा ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर सगळ्यात पहिलं, इंस्टाग्रामवरून पैसे मिळतात का? पैसे मिळतात म्हणजे सगळ्यांना वाटतं की मॉनिटाईज होत असेल इंस्टाग्राम, जसं यूट्यूब मॉनिटाईज होतं ना, आपल्याला पैसे देतं आपल्या व्हिडिओचे, तसं इंस्टाग्रामसुद्धा मॉनिटाईज होत असेल. तर हो, इंस्टाग्राम मॉनिटाईज होतं, पण तिथे काय राहतं की आता जसं आपले व्ह्यूज येतात यूट्यूबला तसे आपले डॉलर वाढतात, पैसे येतात. तर तसं नसतं तिथं. तिथं आपल्याला एक गिफ्टचा ऑप्शन दिलेला असतो. मला वाटतं मी 8-9 महिने झाले इंस्टाग्रामचा माझा जो ऑप्शन आहे ना तो मॉनिटाईजचा, मी सगळे बँक डिटेल्स वगैरे भरलेले आहे, पण अजून अर्धा डॉलरसुद्धा त्याच्यामध्ये जमा झालेला नाही आहे. तर गिफ्टचा एक ऑप्शन असतो. गिफ्ट म्हणजे काय, आता जो कोणी व्हिडिओ बघतो इंस्टाग्राम रील, तर त्याला वाटलं की बाबा हिला गिफ्ट पाठवूया, म्हणून त्याने काही पैसे आपल्याला सेंड केले, तर ते डॉलरच्या थ्रू आपल्या गिफ्टच्या ऑप्शनमध्ये दिसतात. जसं इन्स्टाला दिसतं ना, तसं मी तुम्हाला थोडंसं दाखवेन पुढे माझं जे काय आहे ना डिटेल. तर इंस्टाग्रामवरून कोणत्याही प्रकारचे पैसे वगैरे काही भेटत नाही आणि पैसे वगैरे भेटत नाही, पण पैसे भेटण्याचे काही सोर्स नाही आहेत असंही नाही आहे. जसं मॉनिटाईज राहतं तसं मॉनिटाईजही होतं. इंस्टाग्राम मॉनिटाईज होत नाहीच नाही, पण ती गिफ्ट थ्रू, म्हणजे आता जसं व्ह्यूजला पैसे नाही आहेत आपल्याला इंस्टाग्रामला, ह्याने एवढा रील एवढी व्हायरल झाली, त्याने एवढा रील बघितला तर त्याचे पैसे, तर असं नसतं. इंस्टाग्रामला बाकीच्या आपण पद्धतीने पैसे घेऊ शकतो. जसं की आता एखाद्या वस्तूची लिंक शेअर केली त्याचे आपल्याला कमिशन भेटतं, किंवा एखाद्याचं प्रमोशन केलं तुम्ही, कशाचं पण प्रमोशन करा, किंवा स्टोरी टाकली काही पण, किंवा एखाद्याने तुम्हाला, म्हणजे कोलॅबरेशन किंवा प्रमोशन हे दोन ऑप्शन इंस्टाग्रामला आहेत. जसं की आता कोलॅबरेशन, कोणाला टॅग करायचं, त्यांनी आपल्याला एखादी वस्तू पाठवतात, त्यासोबत पैसे पण देतात. आणि इंस्टाग्रामवरून यूट्यूबपेक्षाही जास्त पैसे भेटतात जर तुमचं चांगलं खूप सारे फॉलोअर्स असतील. समजा 1 लाख फॉलोअर्स आहेत आणि ब्रँडने तुम्हाला प्रोडक्ट दिलं. समजा आता इंडस व्हॅलीने काही कढई दिली, चमचा दिला, उलटा दिला, काही पण देऊ द्या, तर ती वस्तू, तर त्या वस्तूचे पैसे, म्हणजे ती वस्तू आपल्याला फुकट पाठवली जाते आणि सोबत आपल्याला 5,000, जे ब्रँड आहेत ना ब्रँड, ते 5,000, 10,000, 15,000 असे आपल्याला प्रमोशनचे पैसे देतात, कोलॅबरेशनचे. त्यांचं प्रोडक्ट आपल्याला कोलॅब करायचं राहतं, किंवा जे काही पाठवतील त्याचं, आणि सोबत आपल्याला ती वस्तू पण वापरायला भेटते. तर हे फायदे आहेत, खूप सारे फायदे आहेत ह्याच्यामधून. कोणी आपल्याला साडीचं कोलॅबरेशन देतं, कोणी कशाचंही देतं. ह्याच्यात होतं काय की ते आपल्याला पैसे फुकट देत नाही. त्यांच्या आपल्या आयडीवरती आपण व्हिडिओ टाकतो त्यावेळेस सगळ्यांना कळतं की बाबा इंडस व्हॅलीची अशी कढई आहे, छान आहे ती, वगैरे वगैरे, आणि लिंक तर दिलेलीच राहते. तर मग घ्या, टॅग करा, घ्या, आमचा कुपन कोड वापरा, हे ते. मग त्याच्या थ्रू आपल्याला ते पैसे, ऑर्डरवर डिपेंड असतं असं अजिबात नाही. कोलॅबरेशनचे पैसे आधीच ठरलेले असतात, पण आता बरेच जण आता कमिशनवरती करतात की तुमच्या थ्रू मला इतक्या ऑर्डर आल्या तर मी त्या एका ऑर्डर थ्रू इतकं कमिशन देईल असं. पण बरेच जे ब्रँड आहेत ना, ब्रँड असं करत नाही. ब्रँड काय करतात की तुम्ही 2,000 घ्या, 3,000 घ्या, 5,000 घ्या. आता मी सुद्धा माझं जे मी ब्रँडचे कोलॅबरेशन करते ना, त्याचे मी 2,000च्या खाली घेतच नाही. किती पण छोटा ब्रँड राहू दे, 2,000च्या खाली. आणि ज्यांचे घरगुती बिझनेस आहेत, हो, म्हणजे ज्वेलरी बनवतात, हँडमेड वगैरे, किंवा काही पण बनवतात, तर त्यांच्याकडून शक्यतो मोस्ट ऑफ मी नाही घेत पैसे, कारण तेही माझ्यासारखंच घरातून काम करतात. मी फक्त त्यांचं प्रोडक्ट ठेवून घेते. आणि ज्यांचा थोडासा स्टेबल आहे बिझनेस, तर त्यांच्याकडून 1,500च्या खाली नाही घेत, 1,500च्या वरच घेते वगैरे. आणि जे जास्तच मोठा ब्रँड आहे तर 5,000च्या खाली नाही आहेत, 5,000, 10,000 असे. तर सांगायचं झालं काय, तर तुम्ही आता यूट्यूबला जसे कितीतरी व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला 10,000 पेमेंट येतं, तसं एखाद्या ब्रँडने तुम्हाला जर प्रोडक्ट दिलं तर एकाच व्हिडिओला तुम्हाला एका रीलला 10,000 रुपये भेटतात, सोबत ते प्रोडक्टसुद्धा वापरायला भेटतं. तर हे असं आहे की इंस्टाग्राम थ्रू आपण जास्त लोक पैसे कमवतात. कशामुळे माहिती आहे? कारण की इंस्टाग्रामला कोलॅबरेशन आणि प्रमोशन खूप जास्त राहतात, खूप. आता माझ्यासारखे जे छोटे छोटे फॉलोअर्स आहेत त्यांचं तर तुम्ही सोडून द्या, आपल्यासारख्यांचं, आपले कमी फॉलोअर्स आहेत, पण ज्यांचे जे मिलियनमध्ये फॉलोअर्स आहेत ना, त्यांना एका व्हिडिओचे 50,000, 1 लाख रुपये भेटतात. हो, भेटतात. एका व्हिडिओचे त्यांना इतके जास्त पैसे देतात कोलॅबरेशन करायचं, किंवा प्रमोशन करायचं, किंवा काही कशाचंही. तर सांगायचं झालं तर म्हणजे
इंस्टा, यूट्यूब, जे काही फेसबुक, सगळ्याकडून आपण पैसे कमवू शकतो. हो, पैसे कमवू शकतो. फक्त प्रत्येक ॲपची जी काही पैसे कमवण्याची पद्धत आहे ना, ती वेगवेगळी आहे. जसं यूट्यूबला आपल्याला प्रॉडक्ट टॅग नाही करता येत, आपल्याला लिंक नाही शेअर करता येत शॉर्ट व्हिडिओला ऑटोमॅटिक, तर तसं पण आपल्याला मॉनिटायझेशनचे पैसे भेटतात, आपल्या व्हिडिओचे आपल्याला पैसे भेटतात. तसे इन्स्टाला आपल्याला कोलॅबरेशनचे, प्रमोशनचे, ह्याचे त्याचे पैसे भेटतात. बाकी आपल्या व्हिडिओच्या व्ह्यूजचे पैसे आपल्याला नाही भेटत इन्स्टाला. सांगायचं झालं थोडक्यात तर. ठीक आहे, तर तुम्हाला कळलं आहे की आता इन्स्टावरून पैसे भेटतात का नाही, तर पैसे भेटतात, पण ते वेगवेगळ्या पद्धतीने भेटतात, मॉनिटायझेशनच्या थ्रू नाही भेटत. तर चला, आता मी तुम्हाला इंस्टाग्राम अकाउंट ओपन कसं करायचं आणि त्याला प्रोफेशनल कसं बनवायचं ना, ते मी तुम्हाला सांगते. आणि त्याच्यानंतर मग बँक डिटेल्स कशी भरायची, नंतर त्याला टॅक्स इन्फॉर्मेशन फॉर्म कसा भरायचा वगैरे वगैरे, ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर आता आपण इंस्टाग्राम अकाउंट ओपन कसं करायचं तर ते बघूया. तर आता बघा, मी माझं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे ना, ते ओपन करते. आणि इथं माझ्या लोगोच्या वरती क्लिक केलं ना, इथं आपल्याला दिसतं की प्रोफेशनल डॅशबोर्ड वगैरे. तर हे लॉग इन होतं आहे थोडंसं. तर हे बघा, इथं प्रोफेशनल डॅशबोर्ड आला इथं. तर हा प्रोफेशनल डॅशबोर्ड म्हणजेच की आपलं रील्स व्हायरल होतात. आता इथं तर तुम्ही प्रायव्हेट अकाउंट ठेवलं तर तुम्हाला हे प्रोफेशनल दिसणारच नाही, आणि प्रोफेशनल केलं तरच रील व्हायरल होतात, नाही तर रील व्हायरल होत नाही. आता या प्रोफेशनलवरती मी क्लिक केलं की नाही, प्रोफेशनल डॅशबोर्डवरती बघा मी क्लिक केले. तर आता इथं मला व्ह्यूज किती आलेत, त्यानंतर न्यू फॉलोवर किती वाढले वगैरे सगळं दाखवतं. आणि त्याच्याच खाली आपण आलो ना, तर आपला इथं पे आउटचा एक ऑप्शन असतो आणि गिफ्टचा. तर हे गिफ्ट म्हणजेच की आपलं इंस्टाग्राम मॉनिटायझेशन झालेल्याचं थोडक्यात राहतं. पण इथं आपल्याला बघू शकता 1 रुपयासुद्धा मला इथं आलेला नाही आहे, ना जूनचं, ना मेचं, ना एप्रिल मे कशाचंच आलेलं नाही आहे. तर ते कोणी गिफ्ट पाठवलं तर ते येतं, नाहीतर येतच नाही. त्यानंतर आपल्याला इथं एक बोनसचा ऑप्शन भेटतो, पण तो अजून तरी मला काय आलेला नाही आहे. त्याच्यासोबत इथं पे आउटचा एक ऑप्शन असतो की किती ट्रान्झॅक्शन आलं, किती गेलं. अजून आलंच नाही तर काय घ्यायचं, तर काही आलेलं नाही इथं. हे झालं माझं, मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं आहे. आता इंस्टाग्राम अकाउंट ओपन करायला काय करायचं, आता मी इथं न्यूवरती क्लिक करते. खाली इथं बघा माझे 2-3 आहेत. आता ॲड इंस्टाग्राम अकाउंट आहे ना, तिथं तुम्ही क्लिक करायचं आहे. इथं न्यू करायचं आहे की जुनंच ठेवायचं आहे किंवा दुसरं कोणतं घ्यायचं आहे ते पण आपण इथं ठरवू शकतो. आता मी इथं न्यू करते. न्यू केल्यानंतर इथं आपल्याला युजर नेम टाकायचं आहे, जे काही असेल ते तुमचं टाका. मी काजल टाकते 1. तर जे काही तुम्हाला टाकायचं ना ते तुम्ही इथं टाकू शकता. मी इथं टाकलं, मी फक्त दाखवण्यासाठी इथं ओपन करते. त्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करायचं, अलाव अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं. परत आपल्याला कंप्लीट अँड साइन अपवरती क्लिक करायचं आहे. आता हे रजिस्टरिंग होतं आहे, थांबा थोडंसं लोड घेईल. आता हे इथं साईन करा म्हणतायत, मग मी इथं स्किपवरती क्लिक करते. आता जर फोटो टाकायचा असेल तर ॲड पिक्चरवरती क्लिक करून ना, जो कोणता तुम्हाला फोटो ठेवायचा ना तर तो तुम्ही इथं ठेवू शकता. आता मला हा ठेवायचा असेल तर मी हा इथं ठेवू शकते. तर मी नॉर्मली फक्त प्रायव्हेट अकाउंट ठेवणार आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त हे करते. आता इथं नेक्स्ट करते. आता हे माझी प्रोफाईल झाली तयार, तर आता मी इथं स्किप करते. ओके. आता जर तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये कुणाला घ्यायचं असेल तर इथं घेऊ शकता, मला नको आहे मी स्किप करून घेते. ठीक आहे. तर आता हे माझं अकाउंट इथं तयार झालं बघा. ठीक आहे, माझं अकाउंट तयार झालं, पण इथं माझं कोणतंही प्रोफेशनल डॅशबोर्ड वगैरे काहीसुद्धा येत नाही आहे. येतं आहे का, तर काहीच येत नाही आहे. ह्याला आता आपल्याला प्रोफेशनल करायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं, आपल्या ज्यावरती 3 लाईन आहेत ना, त्या 3 लाईनीवरती क्लिक करायचं आहे. आणि त्याच्या खाली नंतर ना थोडंसं खाली यायचं. थोडंसं खाली आल्यानंतर बघा इथं फॉर प्रोफेशनल्स इथे एक ऑप्शन दिला आहे, त्याच्यावरती अकाउंट टाईप अँड टूल्स म्हणून लिहिले, तर त्यावरती क्लिक करायचं. आता वरती बघा स्विच टू प्रोफेशनल अकाउंट अँड न्यू प्रोफेशनल अकाउंट, म्हणजे असं दोन्ही. तुमचं जर पहिलं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा ह्यालाच प्रोफेशनल करू शकता. त्यासाठी मी वरच्या ऑप्शनवरती क्लिक करते. बघा वरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हा माझा अकाउंट ओपन होईल. तर आता नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर बघा इथं पहिल्यांदा तुम्हाला कसले व्हिडिओ बनवायचे आहेत, आर्टिस्ट, म्युझिशियन, ब्लॉगर, क्लोथिंग, कम्युनिटी, डिजिटल क्रिएटर, एज्युकेशन, काय जे टाकायचं ना ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. तर माझं सगळ्यात जास्तीत जास्त हे ब्लॉगर टाईप राहतं, तर मी इथं ब्लॉगर किंवा तुम्हाला जे हवं ते तुम्ही इथं ज्या टाईपमध्ये व्हिडिओ बनवायचे आहेत ना तर ते टाकायचं आहे. तर आता इथं खाली बघा दिलं आहे की स्विच टू प्रोफेशनल अकाउंट, त्यावरती क्लिक करायचं. हे थोडंसं लोड घेईल.
बघा आता इथं आलं आहे क्रिएटर अँड बिझनेस. तुम्हाला बिझनेससाठी पाहिजे का क्रिएटरसाठी पाहिजे, कशासाठी पाहिजे ना? तर आता आपण काय ॲज अ इन्फ्लुएन्सरच, तर त्याच्यामुळे मग आपल्याला इथं क्रिएटरवरतीच क्लिक करायचं. इथं ऑलरेडी आहे. नेक्स्टवरती मी क्लिक करते. नेक्स्ट केलं की परत इथं ओके करायचं, परत नेक्स्ट करायचं. आणि आता इथं बघा 8 स्टेप आहेत आपल्याला या ज्या कंप्लीट करायच्या आहेत प्रोफेशनल अकाउंट करण्यासाठी. ठीक आहे, तर आता हे सगळ्यात स्टेप आहेत ना आपण कंप्लीट करूया. त्यातली पहिली स्टेप मी ओपन करते. तर आता इथं नेम, नंतर प्रोनाऊन, बायो, लिंक जे काही टाकायचं ना ते टाकायचं. आता माझं मी इथं नाव टाकते. त्यानंतर प्रोनाऊन्स व काय तुम्हाला जे टाकायचं आहे ते, आणि बायोमध्ये पण हवं ते लिहू शकतो. तर जे लिहायचं ते लिहायचं. आता मी इथं काहीतरी लिहिते. तर इथं नेम, तर आता बघा इथं ओके करते मी. वरती टिक दिली, त्याच्यावरती ओके करायचं. झाली पहिली स्टेप इथं झाली. आता दुसऱ्या स्टेपवरती क्लिक करायचं. परत आता इथं क्रिएट पोस्ट म्हणते, म्हणजे एखादी पोस्ट आपल्याला क्रिएट करावी लागणार आहे. कोणतीही करायची. तर मी माझे आता एक ड्रेसचा फोटो आहे जो मी इथं नेक्स्टवरती क्लिक करून क्रिएट करते. बघा आता मी इथं ना हा शेअर करते. तर माझी दुसरी स्टेप पण इथं कंप्लीट झाली. आता आपण तिसरी स्टेप कंप्लीट करूया. याच्यावरती फक्त ना ओके आहे ना तिथं टिक करायचं, काही करत बसायचं नाही. इथं पण वरती जे ओकेचं टिकचं बटन आहे ना त्यावरती क्लिक करायचं. तर हे बघू शकता माझ्या इथं ना 4 स्टेप आहेत ना कंप्लीट झालेत पूर्णपणे. आता एकच स्टेप राहिली बघा. ती पण आपण इथं कंप्लीट करून घेऊया. तर हे आपलं डायरेक्ट शेवटची स्टेप काय आहे की फेसबुकसोबत आपलं जे इन्स्टा अकाउंट आहे ना ते जॉईंट होते. हे जॉईंट झाल्याच्या नंतरच आपण एखादी लिंक किंवा काही पण टाकू शकतो. आणि याच्यासाठी फेसबुकला इन्स्टा अकाउंट हे जॉईंट असलं पाहिजे, तरच आपण इथे जे काही लिंक टाकतो जे काही ऑटोमॅटिक्स होतं ना रिप्लाय, तर ते ऑटोमॅटिक रिप्लाय जातो, नाहीतर त्याशिवाय जात नाही. ठीक आहे, तर आता मी इथं ओके करून घेते. तर मी हे करणार नाही आहे लिंकचं, कारण की मला हे ना माझं दुसरं अकाउंट आहे ते ज्या शिल्लक राहिल्यात ना ते पण आपण इथं कंप्लीट करून घ्यायच्या. जर होत असतील तर. काही होत नाही व्हिडिओ वगैरे किंवा काय पोस्ट टाकावी लागते तेव्हा या ज्या काही स्टेप आहेत ना त्या कंप्लीट होतात. तर हे 4 राहिल्यात आणि 4 कंप्लीट झाल्यात बघा. तरी माझं इथं प्रोफेशनल अकाउंट झालेलं आहे, इथं आलेलं आहे प्रोफेशनल डॅशबोर्ड म्हणून. आणि आता आपण जे काही फोटोज, व्हिडिओज, रील्स जे पण टाकू ना तर ते आपलं व्हायरल जाणार हे नक्की. तर आता इथं वरती बघा आपल्या प्रोफेशनल डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर किती व्ह्यूज आले, 2 व्ह्यूज, नंतर किती फॉलोअर्स आहे सगळं इथं दाखवतं. त्याच्यानंतर हे न्यू जे काही टूल्स आहेत ना ते येत राहतात, जे आपल्याला परत घ्यायची गरज लागते. तर बघा आता माझं इथं हे जे काही अकाउंट आहे ना तर ते प्रोफेशनल झालेलं आहे. आता हे व्हिडिओ टाकण्यासाठी, रील्स टाकण्यासाठी अगदीच योग्य आहे. आणि आता टाकलेली कोणतीही रील ही व्हायरल जाणारच. आणि किती रीच गेली, किती जास्त मिलियनमध्ये गेली ना तीसुद्धा इथं प्रोफेशनल डॅशबोर्डवरती क्लिक केलं ना की दिसतं. तर तुम्हाला साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मी अकाउंट प्रोफेशनल कसं करायचं इन्स्टाचं ओपन करण्यापासून अगदी सविस्तर सांगितलेलं आहे. आता जर तुम्हाला एडिट करायचं आहे काही, इथं प्रोनाऊन हे ते काही जे काही लिहायचं असेल ना तर इथं बघा लिंक कोणती ॲड करायची आहे किंवा काय, किंवा बायोमध्ये काय द्यायचं आहे तर ते तुम्ही इथं देऊ शकता. प्रोफाईल फोटो जो आहे तो पण चेंज करू शकता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा.